कृष्णा, अगं लक्ष कुठे आहे तुझं? तुझ्याशी बोलतोय मी. काय झालं? नाही काय नाही ना? मग उठ लवकर, सगळं नीट घ्यायला पाहिजे आपल्याला. तू एवढी उत्साहात तयारी करतेस खरी, पण मला नाही वाटत आपल्याला मुंबईला जायला परवानगी मिळत. दादासाहेब साधं मला कारखान्यात जाऊन देत नाही. मग मुंबई तर लई लांबची गोष्ट आहे. तू त्याची काळजी करू नकोस. आपण मुंबईला जाणार म्हणजे जाणार. पण तू घरात काय सांगणार आहेस? ते मी बघतो. तू फक्त टेन्शन घेऊ नकोस. चल तयारी कर. आता काय झालं? राया मला फार अपराधी वाटते. एकतर आपलं लग्न मोडलंय, हे आपण घरातल्यांपासून लपवलंय. त्यात हा पुरस्कार मी कसा घेऊ तो? आपण आत्ता नवरा बायकोच्या नात्यात आहे का? नाही ना. आपला घटस्फोट झालाय म्हणजे तू सिंगल आहेस. कुमारी कृष्णा गोविंद फुले. अरे हो, पण आपला घटस्फोट झालाय हे फक्त तुला आणि मलाच माहित आहे. बाहेरच्यांसाठी तर आपण नवरा बायकोच आहे ना. ते आपल्याला एकमेकाचा जोडीदार म्हणूनच ओळखतात. जगासाठी आपण अजून लग्नाच्या नात्यातच आहोत. बरं, मी एक वेळ म्हणते जगाचे राहू दे. दादासाहेबांचं काय? त्यांनाही जर समजा कळालं तर? नाही ना बाबा, आपण मुंबईला नको जायला. राहू दे, मला लई भीती वाटते त्यांची. कृष्णा अगं, लई मोठा पुरस्कार सोहळा आहे. असं हातातनं जाऊन देऊ नको की. एकदा का हातातनं संधी निघून गेली ना, ती परत कधीच येत नाही. आणि तुला म्हणलं ना, दादासाहेबांची जबाबदारी तू माझ्यावर सोडून दे. थांब, आत्ताच जातो आणि दादासाहेबांच्या परवानगीची सोय करून येतो. तू तयारी कर, मी आलोच. भाऊ, राया, बरं झालं आलं. आम्ही तुम्हालाच बोलवणार होतो. बोला की भाऊ, काय काम होतं का? राया, घरात काय चालू आहे ते आम्ही समजू शकतो. तरी पण काही दिवसापासून तुमचं कामाकडे खूपच दुर्लक्ष होतं. खूप कामं पेंडिंग आहेत. ते लवकरात लवकर हातावेगळे करा. मागच्या काही दिवसात ज्या स्पीडने कामं व्हायला पाहिजे होती ती काय झाली नाहीत माझ्याकडनं. पण तुम्ही काळजी करू नका. दिलेल्या टार्गेटमध्ये सगळी काम पूर्ण करतो मी. अहो, आम्हाला खात्री आहे त्याची. आज हे फाईल बघताना जाणवलं, म्हटलं तुम्हाला सांगावं. हा, काही काम होतं का? हो भाऊसाहेब, मी कारखान्याची कामं पटापट्टा संपवायच्या मागं लागतो. पण त्याआधी मला कामासाठी मुंबईला 2 दिवस जायचं होतं. म्हणलं तुम्हाला विचारावं, जाऊ का नको. कामासाठी जायचंय ना? मग जा की. विचारायचं काय त्यात? चालेल भाऊसाहेब. राय, हा, बस. कृष्णाच्या नावानं पत्र आलं. कसलं पत्र होतं ते? राया, जे असेल ना ते आम्हाला खरं सांग. खोटं नव्हतं बोलणार भाऊसाहेब. फक्त सगळं झाल्यानंतर घरी सांगणार होतो. एक आनंदाची बातमी आहे. कृष्णाला तिच्या कर्तृत्वासाठी पुरस्कार जाहीर झालाय. काय? आणि त्याच पुरस्कार सोहळ्यासाठी आम्ही दोघं बी मुंबईला जाणार होतो. अहो, काय राया, इतकी आनंदाची बातमी नाही अशी सांगताय होय? माफ करा भाऊ, ते आपल्या घरात जे काय चाललंय त्यामुळं. ठीक आहे, ठीक आहे. हे सगळं चांगल्यासाठी करताय ना, विसरून जा. आणि हा कृष्णाला पुरस्कार आहे ना, तो तुमचा सुद्धा पुरस्कार आहे. आणि तुम्ही दोघं इकडे आलं ना की आपण सगळे मिळून इथं साजरा करू. हा, हो भाऊसाहेब. यावेळेस तर तुमचं खोटं माफ केलं आम्ही. पण राया, ह्या पुढे ना जे काय असेल ते खरं सांगायचं, म्हणजे आपल्याला पर्याय शोधता येतात. जर तुम्ही खोट्याचा आधार धरला ना तर गैरसमज होतात, नाते तुटतात. आलं ध्यान? आपल्या विश्वासातल्या लोकांशी ना नेहमी खरं बोलायचं असतं. राय, हो भाऊसाहेब. चला जावा, मुंबईला जायचंय तुम्हाला पुरस्कार घ्यायला. काय? चला येतो.
खरं तर मामांजींनी या आधीच यायला पाहिजे होतं घरात, म्हणजे घरच्या सुनेला जरा तरी शिस्त लागली असती. नाहीतर कुणास ठाऊक, कदाचित कृष्णा या घरात दिसली पण नसती. तसं जर झालं असतं का नाही रंजे, लय बरं झालं असतं बाई. असली सून कुणाला सुद्धा मिळाय न ग. अगं जशी या घरात आली का नाही, तसा निस्ता महाराणी गत थाट आहे तिचा. नाहीतर माझी सून बघ, अगं एवढ्या मोठ्या घरातनं आल्या, दादानी तिला एवढी लाडात श्रीमंतीत वाढवल्या, पर तरी बी हो नाही का चून आहे. आणि काम सांगितल्यावर बी कशी चुटदिशी ऐकत्या. तुला राग येईल रंजे, अरे ही समज का नाही तुझ्या लाडाचाच परिणाम आहे. तू तिला चांगलं कामाला लावलं पाहिजे. आता मामांची तर समजा ऐकत्या आणि मग तुझं ऐकाय न गवी. खरं आहे गुले तुझं. आता मी स्वयंपाकघरातली सगळी जबाबदारी तिच्यावरच टाकणार आहे. आत्या, अहो तुम्ही कशाला काम करताय? मला सांगायचं ना, व्हा बाजूला. तुला सगळं सांगावं लागतं ना, हीच तर अडचण आहे. तर सगळी ही न्याहारीची तयारी कर. रंजे, आता ही आई तीच किचन मध्ये आल्या, बरोबर तावडीत गावल्या का नाही, तवरच तिच्याकडनं समधी काम करून घे. नाहीतर योकच काम करल आणि महाराणीगत खोलीत जाऊन बसेल. कालचा अख्खा दिस तिने निस्ता झोपून घालवला. तू काळजीच करू नकोस. आता मी तिची झोप उडवते की नाही बघ. कृष्णा, बोला की आत्या. ही एवढी न्याहारी बनवून झाली ना, की सगळी भांडी घासून घे. आणि बाहेर धुणं पडले ते सगळं धुणं धुवून घे. आणि धुणं झालं की सगळ्या घरात झाडू मारून घे. ठीक आहे, घेते. राया, तुला काही हवंय का? पाणी. निघायला आधीच उशीर झालाय आणि तिचा काय पत्ता नाही. कधीपासून सांगतोय लवकरावर लवकरावर, पण नाही. एवढं सगळं हिच्यासाठी करायचं, एवढी धडपड करायची, पण हिला काय पडलेलंच नाही. अयो, अरे असं काय निवांत बसलायस? चल की, आपल्याला जायला उशीर होईल ना. आवर पडदेशनी. नाही नाही, कोण म्हणलं उशीर होतोय आपल्याला? अगं अजून लय वेळ आहे आपल्याला जायला. तू आहे ना, खाली जाऊन अजून बघ काय काम आहे का. हा, आणि काम नसतील तर हुडकून काढ आणि काम कर. कोण म्हणलं आपल्याला जायचंय? नाही जायचं कुठं आपल्याला. जा, काम कर. कोणीतरी रुसलाय वाटतं. कुणीतरी कुठं काय केलंय रुसायला तवा? तू एक काम कर, खाली जा आणि अजून काम आहेत का बघ. आणि नसतील ना तर काम हुडक आणि मग कर. नाही तर प्रत्येकाच्या खोलीत जा आणि विचार काय काम आहे का. आत्या, मी काय करू का? पुयाजी, मी चपाती लाटू का? अंतरा, मी कपड्याच्या गडे घालू का? हा, सगळं कर. राया, असं काही लहान मुलासारखं रुसतोयस र? होय, लहानच आहे मी. हे बघ, हे बघ, ही बी गडी घाल. जा, हे बघ, ह्यातलं बी गडी घालून ठेव सगळं. हा, आपल्याला कुठं बी नाही जायचं, कुठे बी नाही जायचं आपल्याला. अरे मी काय मुद्दामून केलंय का तवा? मी या घरची सून आहे राया, तेव्हा काम करायला नको? आणि आत्यांवरती सगळी कामं सोपून कसं चालेल? बरं दिसतं का ती? अगं पण आजच काम करायची आहेत का सगळी? अगं तिकडे तुला पुरस्कार मिळणार आहे. पुरस्कार मिळत राहतात. माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार घरच्यांचं मन जिंकणं आहे, त्यांना आनंदी ठेवणं आहे. हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. हा पुरस्कार मी मिळवलाय, पण आता तो पुरस्कार घ्यायला जाऊयात. चल, नाहीतर मला लई काम आहे ती. जाऊन करू का? ठीक आहे, जाती. थांब.
आणि म्हणे काम करायला जायचंय. आधीच इथं उशीर झाला आणि तुझं काय ग? आवर तुम्ही. मी नाही, आपण आवरूयात. आई, पुयाजी. राया, बॅग घेऊन कुठे चालला? अगं कारखान्याचं जरा काम होतं मुंबईला, तिकडेच निघालोय. दोघे निघालाय की एकटाच? कृष्णाला बी सोबत घेऊन चाललोय. म्हणजे ती एका कंपनीला प्रेझेंटेशन द्यायचं आहे, म्हणलं कृष्णाची मदत होईल मला. बरं झालं तिला घेऊन निघालास. वाईस तिला हवा पालट मिळेल. बरंच दिवस झालं ती कुठं बाहेर पण गेली नाही. या घरात काय चाललंय कळेल का मला? कुणी पण कधी पण यायचं, कधी पण जायचं. धर्मशाळा आहे का? घरच्यांना सांगायची, विचारायची काही पद्धत असते का नाही? का निघतानाच सांगायचं? कुणाच्या परवानगीने निघालाय तुम्ही? आमच्या परवानगीनं निघालेत ते. कोणाला काय अडचण? भाऊसाहेब तसं नाही, पर मामंजींनी जर विचारलं तर काय सांगायचं म्हणून ती विचारत्या. त्यांना काय सांगायचं ते आमचं आम्ही बघू. तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. पोरांनो, तुम्हाला आता निघायला पाहिजे, म्हणजे वेळेत पोचाल. सुखानं संसार करा. हे पाया बिया पडणं कशासाठी चाललंय? अहो, चांगल्या कामाला चाललेत दोघं. आणि तुम्हीच म्हणता ना, चांगल्या कामासाठी बाहेर जाताना कधी कोणाला विचारायचं नसतं, नाट लागतो. तेव्हा तुम्ही काय बी विचारू नका. आशीर्वाद द्या बघू. यशस्वी भव. जे काही काम कराल ते आपले रीतिरिवाज आणि परंपरा यांना धरून करा. निघतो आम्ही. ह्यांनी पण आशीर्वाद दिला म्हणजे विषयच संपला. लवकरात लवकर ह्यासनी आपल्या बाजूने वळवाय पाहिजे. ह्या घरात नक्की काय चाललंय ना तीच कळना झाले. समद फास उलट पडायला लागले ते. मला वाटलं होतं ह्या कृष्णीचं नशीब लई खराब आहे, त्याच्यामुळे ती काय लई दिस जगायची नाही. पण जवा जवा असं वाटलंय का नाही तिचं काय तर होणार, तवा तवा ती त्यातनं बाहेर पडल्या. आता वाटलं होतं ही म्हातारं मध्ये आलंय तर ती तरी त्यासनी मुंबईला बाहेर जाऊन देणार नाही. पण नाही, त्याने मी तसं काहीच केलं नाही. उलट आशीर्वाद देऊन त्यासनी बाहेर पाठवलं. पण मुळातच ते दोघे गेलेत कशासाठी? कारखान्याच्या कामासाठी. दुसरं कशाला जातात ताई? नाही, तसं असतं तर रायाने अगोदरच सगळ्यांना कल्पना दिली असती. पण कालपर्यंत त्याने मुंबईला जाण्याचा विषय सुद्धा काढला नाही. आणि आज अचानक त्याला कारखान्याचं काम आठवलं आणि त्यात कृष्णाची पण गरज भासू लागली. मला तर वाटतंय का नाही त्या कृष्णींनीच त्याच्या मनात काय तर भरविलं असणार आहे. तिला या घरातली कामं पडत्याती ना, कामं टाळायसाठी म्हणून दोघांनी नाटक केलं असेल. त्या कृष्णीला चांगली ओळखून आहे. मला नाही वाटत ती काम टाळण्यासाठी गेलीये. ती तशी मुलगी नाहीये. नक्कीच काहीतरी वेगळं कारण असणार आहे. पण काय? अंतरा, तू लई डोसक्याला ताण देऊ नकस. मी तुझ्यापेक्षा लई उन्हाळं पावसाळं बघितल्या ते. त्याच्यामुळं मला चांगलं ठाव आहे सुना कामं टाळायसाठी काय काय करत्या त्या.
आणि कुठली सून कधी काय सांगते आणि काय लपवते हे मी अनुभवावरून सांगू शकते. त्या पत्रामुळेच राया कृष्णा मुंबईला गेले असणार. तर ते पत्रच आपल्याला सांगू शकतं त्यांच्या मुंबईला जाण्याचं खरं कारण काय आहे ते. अगं मग वाट कसली बघतेस? चल लगेच ती पत्र शोधून काढू. चांगल्या कामाला उशीर नको. चल चल. अंतरा, आपल्याला इथे येताना कोणी बघितलं नाही ना? नाही, आतापर्यंत बघितलं नाही, पण आता लवकर उरक. चल. ऐक की, एकदम बारीक नजराने हुडक. ते पत्र काय जरी झालं तरी आपल्याच हातात पडलं पाहिजे. हो, तू एक काम कर, ह्या कपाटात शोध. कुठं गेलं कपाट? हत्या, तिकडे शोध ना. मी इकडे शोधते. वय वय शोधते. अंतरा, सापडलं पत्र. दाखव. अगं पत्र नाही सापडलं. मला तुला एक विचारायचं होतं. विचार लवकर. ह्या तिजोरीत 20 लाख तरी असतील. त्याच्यापेक्षा जास्त असते. मग आपण एक काम करूया, ती कपाटाचा आधी खोलूया का? खोलूया. त्या तुला वेळ लागलाय का? इथे आपण पत्र शोधायला आलोय ना. आधी पत्र शोधूया आणि मग तिजोरीकडे बघूया. चल. वय वय. फुलाबाई, ओ फुलाबाई, फुलाबाई, म्हाताऱ्याला ते आत्ताच याचं होतं. आज आपण पकडलं गेलो तर काही खरं नाही आपलं. आजचा दिवस आपल्या या घरातला शेवटचा दिवस तर ते वाटतं. या घरात कोणाला काही शिस्तच नाहीये. मी म्हणतो ना, ते काही चुकीचं नाहीये. आता खोलीतून बाहेर जाताना दरवाजा ओढून घ्यावा, कडी लावावी, पण नाही, काही शिस्त नाही. अरे देवा, अरे देवा, अंतरा म्हाताऱ्याने कडे लावली वाटतं. आता आपण मरते. आवाज करू नको, म्हातारा बाहेर असेल. चल 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 चल. बघ बघ. काही नाही लावले. चल पत्र शोधूया लवकर. चल चल. शिवाय कुठेच काही सापडत नाही. वैताग आला नुसता. आत्या, हेच ते पत्र आहे. बघू बघू बघू. हा तेच आहे. अंतरा, तर वाच. काय आहे? कशाला खेचून घेतलंस? वाचायला. अंतरा, अगं वाच की. कुमारी कृष्णा गोविंद फुले हीच रोख रक्कम 30 लाख आणि सन्मानचिन्ह आदर्श युवा सावित्री पुरस्कार जाहीर केला आहे तिला. 30 लाख